नमस्कार. लोकहितच्या संपादकीयमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी संपादक महेश दणके आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. संपादकीयचा आजचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा वाढणार. लोकसभेच्या जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण 48 जागा आहेत. या जागांची वाढ होणार आहे. 2029च्या निवडणुका ज्या आहेत त्या 2029च्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या महाराष्ट्रामधून 72 तर विधानसभेच्या जवळजवळ 432 जागा या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या होणार आहेत. 2029मध्ये म्हणजे आता आपण बघितलं असेल की 2024च्या निवडणुका झाल्या. 24च्या निवडणुकीनंतर 2029ला आता पुन्हा लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सुरुवातीला लोकसभेची निवडणूक आणि त्याच्यानंतर अवघे 4-5 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकासुद्धा होत असतात. या संदर्भामध्ये 2029च्या ज्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका देशभरामध्ये राज्यभरांमध्ये सुरू होणार आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाल्याचं आपल्याला बघता येईल. आता सध्या जनगणना चालू आहे. या जनगणनेनुसार जातनिहाय जनगणनेची मागणी होती, मात्र फक्त SC आणि ST सोडला तर सर्वांची इतर जमातीच्या आहेत म्हणजे OBCचा जो मागणी केली होती आणि ज्याला लोकसभेमध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की आगामी जी काही जनगणना आहे त्याच्यामध्ये जातनिहाय जनगणना होईल. मात्र OBCंना पुन्हा एकदा जे काही गाजर होतं ते दाखवलं गेलं होतं आणि त्याच्यानंतर आत्ता प्रत्यक्षामध्ये ज्यावेळी जनगणना सुरू झाली आहे त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा OBCची जनगणना होईल अशा पद्धतीचा कॉलम नाही. मात्र या जनगणना झाल्यानंतर विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जागांच्यामध्ये फरक पडेल, पुनर्रचना होईल असं पद्धतीनं बोललं जात होतं. मात्र एकूणच ही जी जनगणना आहे ती खूप उशिरानं सुरू झालेली आहे आणि त्या जनगणनेचे संपूर्णपणे जी काही माहिती आपल्या हाती येईल त्यामध्ये मोठ्या म्हणजे खूप उशीर जाईल आणि त्या जनगणनेच्या आधारामध्ये पुनर्रचना करता येणार नाही. म्हणून 2011च्या जनगणनेनुसार, कारण आतापर्यंत जी शेवटची जनगणना झालेली आहे ती 2011ला झालेली आहे, त्याच्यानंतर जनगणना झाली नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये कोविडच्या वेळी जनगणना होणार होती, परंतु कोविड असल्यामुळं ती जनगणना पुढे ढकलली आणि ती पुढे ज्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलत गेल्या तशा पद्धतीची जनगणना सुद्धा पुढे ढकलत गेली. आत्ता तिला जोर जरी धरला असला तरी अवघ्या 2-3 वर्षामध्ये पुनर्रचना करण्याच्या संदर्भामध्ये जे काही अपडेट तातडीनं यायला हवे होते तशा पद्धतीचे तातडीचे अपडेट येऊ शकत नाहीत. म्हणून 2011च्या जनगणनेचा आधार पकडून या ठिकाणी जी काही मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे ती जाहीर करण्यात येणार आहे. आता लोकसभेचं अधिवेशन चालू आहे आणि या लोकसभेमध्येच या संदर्भामध्ये कायदा पारित होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षातर्फे अशा पद्धतीचा पुनर्रचनेचा प्रस्ताव सुद्धा सादर केला जाणार आहे. या माध्यमातून देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होणार आहे. देशाचा विचार केला तर लोकसभेच्या सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये जागा वाढणार आहेत. मात्र महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 432 जागा होणार आहेत आणि लोकसभेच्या 72 जागा होणार आहेत. म्हणजे 48 वरून डायरेक्ट 72 पर्यंत मजल ही महाराष्ट्राची गेलेली आहे. यापेक्षा म्हणजे 2 नंबरचा या अगोदर सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 1 नंबरच्या जागा होत्या. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा सगळ्याच राज्यांच्या मध्ये या जागा वाढणार आहेत. तशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये होणार आहे. महाराष्ट्रामध्ये 432 जागा होणार असल्यामुळे अनेकांचे जे काही इच्छुक विधानसभेसाठी लोकसभेसाठी उमेदवार होते विविध पक्षामध्ये असतील त्यांना आता सुगीचे दिवस येतील असं वाटतंय. कारण लोकसभा आणि विधानसभेचे मतदारसंघ हे छोटे होणार आहेत आणि या माध्यमातून 432 म्हणजे 263-64 किंवा 280 पर्यंतच्या जी मजल होती ती डायरेक्ट 432 पर्यंत जाणार आहे. म्हणजे 432 आमदार या महाराष्ट्राला मिळणार आहेत आणि त्या माध्यमातून मागच्या म्हणजे 2024चा जर आपण निवडणुका बघितल्या तर तिन्ही पक्षांची एका बाजूला आघाडी आणि एका बाजूला महायुती अशा पद्धतीचं झालं होतं. त्याच्यामुळे जागांच्या वाटपामध्ये अनेकांची हिरमूस झाली होती. मग ती महायुतीमध्ये शिवसेनेची असेल, राष्ट्रवादीची असेल किंवा भारतीय जनता पार्टीची असेल किंवा महाविकास आघाडीचा विचार जर केला तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना हे सगळे पक्ष एकत्र लढल्यामुळे अनेक ठिकाणी जे इच्छुक होते किंवा ज्यांनी काम केलं होतं किंवा त्यांना वाटत होतं की आपल्याला उमेदवार मिळेल त्यांच्या उमेदवारीला कात्री लावण्याचं काम सुद्धा केलं होतं. मात्र आता जर 432चा जर विचार केला तर अनेक जे काही 2024च्या निवडणुकीमध्ये
ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचे सुखीचे दिवस येतील. कारण एका जवळजवळ 2 मतदारसंघ जर पकडले तर 2 मतदारसंघांचे 3 मतदारसंघ होतील अशा पद्धतीची एकूण परिस्थिती दिसते. आणि म्हणून 432 हा एक मोठा आकडा विधानसभेच्या उमेदवारांचा आमदारांचा असणार आहे. आणि त्या अनुषंगाने तशा पद्धतीची प्रक्रिया ही सरकार स्तरावर सुरू झालेली आहे. आणि एकूणच 432 विधानसभेमध्ये यापुढे आमदार असणार आहेत. म्हणजे महाराष्ट्राची विधानसभा आत्तापर्यंत जितके आमदार होते त्यापेक्षा सर्वात जास्त म्हणजे 432 आमदारांची ही विधानसभा होणार आहे 2029ला. आणि लोकसभेमध्ये सुद्धा महाराष्ट्रातून 72 खासदार हे लोकसभेसाठी जाणार आहेत. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विविध पक्षांना संधी आहे. त्याचबरोबर जर 2029मध्ये अशाच पद्धतीची जर आघाडी आणि महायुती जर झाली तर त्यामध्ये सुद्धा अनेकांचा समावेश होऊ शकतो, कारण जागा वाढलेल्या आहेत. आणि जर स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा विचार केला तर सर्वच कार्यकर्त्यांना म्हणजे ज्या पद्धतीनं डावलण्याचं काम किंवा तिकीट अचानक एखाद्याचं कट झालं आणि दुसऱ्याला मिळालं तर आघाडीचा धर्म पाळत असताना अशा पद्धतीचे प्रत्येक उमेदवारावर होत असतं, जे 2024च्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं. अनेकांनी तयारी केली होती मात्र आयत्या वेळी त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. मात्र 432 हा मोठा आकडा आहे आणि अशा पद्धतीचा जर आकडा वाढून झाला असेल तर त्या ठिकाणी जे काही इच्छुक उमेदवार होते 2024ला ज्यांना उमेदवारी मिळाली नव्हती त्यांनी जर आत्तापासून तयारी केली तर ते सुद्धा पुन्हा एकदा आमदारकीची उमेदवारी घेऊ शकतात. अर्थात आमदार होणं न होणं हा जनतेच्या मतांवर अवलंबून आहे. मात्र उमेदवारी घेण्यामध्ये त्यांना कोणतीही अडचण येणार नाही अशा पद्धतीचं दिसतं. कारण जवळजवळ निम्म्याने मतदारसंघ वाढत असल्याचं दिसतंय आणि छोटे मतदारसंघ होणार आहेत. एकूणच जे काही मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघांमध्ये फाटाफूट होणार आहे. आणि वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या तालुक्यातली काही जी काही गावं समाविष्ट केली होती त्याच्यामुळे कदाचित प्रत्येक तालुक्याला एक आमदार मिळण्याची शक्यता आहे. शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा एकदा आमदार वाढणार असल्याचं दिसतंय. आणि याचा सगळा ज्या पद्धतीनं आमदार वाढणार आहेत तशाच पद्धतीनं लोकसभेच्या जागासुद्धा वाढणार असल्यामुळे या आत्तापर्यंत म्हणजे 2024चा जर विचार केला तर जे विधानसभा ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये होते तर तो मतदारसंघसुद्धा बदलणार आहे. त्याच्यामुळे नवीन जर मतदारसंघ अस्तित्वात आला तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात येणार आहेत. त्याच्यामुळे एकूणच जर सगळा प्रकार जर बघितला तर सरमिसळ होणार आहे. म्हणजे ज्या लोकसभेमध्ये दुसरा विधानसभा जाणार होता कदाचित तो विधानसभा मतदारसंघ दुसऱ्या लोकसभेमध्ये जाऊ शकतो. अशा पद्धतीची परिस्थिती एकंदरीत होते. अर्थात या संदर्भामध्ये प्रक्रिया सुरू झाली आहे. काही दिवसामध्ये लोकसभेच्या या अधिवेशनामध्येच हा प्रस्ताव सादर केला जाईल. पारितही होईल. बहुमत त्यांच्याकडे असल्यामुळे सरकार पक्षाकडे बहुमत असल्यामुळं त्या ठिकाणी तो मंजूरसुद्धा होईल. आणि 2029च्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये 432 आमदार आणि महाराष्ट्रातून लोकसभेसाठी 72 खासदार गेल्याचं दिसेल. त्या दृष्टिकोनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्थात या संदर्भामध्ये हरकती, दावे, प्रतिदावे हे सगळं जरी होणार असलं तरी मात्र ज्या पद्धतीनं सरकारी आकडा समोर आलेला आहे त्याच्यामधून 432 महाराष्ट्राच्या विधानसभेच्या जागा असतील. 72 लोकसभेचे सदस्य हे महाराष्ट्रातून जातील हे एकंदरीत स्पष्ट झालेले आहे. अर्थात या संदर्भामध्ये अधिक माहितीसाठी आगामी काळामध्ये ज्या पद्धतीनं प्रस्ताव पारित होईल आणि तो प्रस्ताव नेमका कसा असेल यावरून पुढची गणितं आणि बाकीतं ठरवण्यात येतील.